नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला एक वनस्पती दाखवणार आहे। बघा, ही वनस्पती आहे। ह्या वनस्पतीचं आयुर्वेदामध्ये खूप वापरण्यात येते। खूप याला म्हणतात जंगली कांदा। बघा मित्रांनो, याचे पानं बघा किती जाड आहे। तर हे जंगली कांदा जिथं जास्त त्या जमिनीमध्ये जास्त पाणी राहते, दलदल टाईप भुसभुशीत जमीन राहते, तिथं पाणी राहते, तशा ठिकाणी हा जंगली कांदा होत असतो। हा पांढरा कांदा आहे, जंगली कांदा। तर याचं त्वचारोग याच्यासाठी जास्त वापर केला जातो, पूर्वज सांगत होते। आणि बैलाचं किंवा कोण्या प्राण्याचं पोट फुगलं की याचा रस बनवून पाजला, 2-4 वेळा पाजला की त्याचं पोट उतरत असते फुगलेलं। तर मित्रांनो, हा आयुर्वेदामध्ये खूप चांगली वनस्पती आहे। याचा खाण्यासाठी कोणी वापर करत नाही। हा खायला थोडासा कडू आणि तेज असतो। तर मित्रांनो, तुमच्याकडे असा कांदा असल्यास तुम्ही याचा उपयोग करू शकता। आयुर्वेदामध्ये याचा खूप उपाय होत असतो। आणखी बऱ्याचशा गोष्टीला याचा उपाय होते, पण तेवढं मला ज्ञान नाही। जे मी ऐकलं तेच तुम्हाला सांगित आहो। पण तुम्हाला याचा उपयोग करायचा असेल तर माहिती घ्या, तेव्हा उपयोग करा। याला पांढरे फुलं येत असतात। मी व्हिडिओमध्ये याचं फुलाचा पण तुम्हाला एक फोटो टाकणार आहे, तर म्हणजे तुम्हाला ओळखण्यासाठी सोपं जातील। मोठे फुलं असतात, पांढरे फुलं असतात याचे। खूप दुर्मिळ वनस्पती आहे मित्रांनो। हे जंगलात, डोंगर भागामध्ये, दलदलीच्या ठिकाणी, म्हणजे जिथं पाणी जास्त असते तशा ठिकाणी ही वनस्पती जास्त आढळून येतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।